नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अंडा आणि राईसपासून एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. आपण बिर्याणी अजिबात करत नाही आहोत, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. खूप छान, वेगळी आणि तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अशी एक रेसिपी करतोय. तर त्यासाठी बघा, इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटीभर. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने. त्यानंतरनं त्याच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला. हा भात मी कुकरमध्ये शिजवते आहे. तर बघा, दुप्पट पाणी घालून आपल्याला हा भात छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता यात पाणी घालून घेतलं आहे मी. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. मीठ घालताना कमी घाला, त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगेलच. पण आता एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की आपल्याला नेहमीपेक्षा अगदी कमी मीठ घालायचं आहे. म्हणजे नेहमी जेवढं मीठ घालतो त्याचा 1/4 भाग मीठ घालून ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत काय करायचं आहे, एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं. त्याचबरोबर इथे जी 3 अंडी घेतलेली आहेत ती उकडायला ठेवायची आहेत आपल्याला. आपण बिर्याणी करत नाहीत हे पुन्हा लक्षात घ्या, नाहीतर मग तुम्हाला वाटेल अरे बिर्याणीच करणार असेल, तर असं अजिबात नाही आहे. त्यानंतरनं बघा, मीठ टाकलेलं आहे म्हणजे मग अंडी व्यवस्थित उकडली जातात. आता अंडी उकडण्यासाठी ठेवली होती मी. ही अंडी उकडून झालेली आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. आता ही कट कशी करायची आहे ते दाखवते. खूप जास्त छान आणि नवीन काहीतरी रेसिपी आहे ही, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा यार, कारण की तुमचं एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. त्याचबरोबर तुमचं एक सबस्क्राईब आणि छान छान कमेंट वाचून आम्हाला खरंच खूप छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही अंडी अशी कट करून घ्यायची आहेत. मधला जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आपण अंड्यातला, त्याचासुद्धा वापर आपण करणार आहोत. त्यामुळे ते अंडं आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे बघा. आता इथे सगळी अंडी कट करून झालेली आहेत अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. आता ही आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची महत्त्वाची कृती करूया. तर त्यासाठी बघा, इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी आधीच. त्यानंतरनं लसूण, आलं आणि हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची आहे, लसूण आणि अद्रक, छान असं अद्रक किसून घेतलेलं आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. मिरची बारीक कट करून घेतली एकदम. तुम्हाला हवं असल्यास ह्या सगळ्याची एकत्रित पेस्ट केली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे छान तेलावरती बघा परतवून द्यायचं. गॅस मोठा आहे माझा, मोठ्या गॅसवरच आपल्याला ही सगळी कृती करायची आहे. आता कांदा घालून घेतला आहे मी यामध्ये, तो सुद्धा छान असा फ्राय होऊन देऊया. एक मोठा कांदा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो उभा पातळ कट करून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, कांदा छान फ्राय झाला आहे. त्यामध्ये हे अर्धं गाजर घालून घेतलं आहे मी उभं कट करून. त्याचबरोबर 1 सिमला मिरचीसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता हे छान असं परतवून घेऊया मोठ्या गॅसवरच. कोबी खूप लवकर शिजतो, त्यामुळे तो आधी घातला नाही आहे, तो नंतर घालायचा आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, भाज्या बऱ्यापैकी व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत. आता आपण यामध्ये कोबी घालूया. तुमच्याकडे इतरही भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. अगदी तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्या सगळ्या घालायच्या. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. भाज्या बघा छान मिक्स करून घेतलेल्या आहेत, हलवून घेतलेल्या आहेत, छान परतून झालेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण हे अंडं घालूया आणि पुन्हा छान असं हलवून घेऊया. खूप जास्त छान होते, त्याचबरोबर भरपूर पौष्टिक होते ही रेसिपी. आणि काय होतं, यामध्ये भरपूर भाज्या घातल्या ना तुम्ही, अगदी आवडतील त्या, तर मुलंसुद्धा आवडीने खातात, कारण की काहीतरी नवीन केलं आहे. त्यामुळे मुलांनासुद्धा उत्सुकता असते आणि ते आवडीने खातातच. आता इथे बघा, 1 टेबलस्पून मी टोमॅटो केचप घालून घेतला आहे.
त्याचबरोबर शेजवान चटणी घालायची आपल्याला 1 टेबलस्पून. बाकी सॉस घालणार नाही आहे मी, कारण की मी यामध्ये एक मसाला वापरणार आहे. जर तुम्हाला मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही आत्ता ह्या सॉससोबतच 2 चमचे सोया सॉस, त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे रेड चिली सॉस घालू शकता. आता इथे बघा, तुम्हाला दाखवले मी मुद्दाम वाटी घेतली आहे दाखवण्यासाठी. 1 चिमूटपेक्षाही अगदी कमी असा खायचा कलर घातलेला आहे. आणि त्यानंतर हा मसाला वापरते मी नूडल्सचा. कोणती ॲड करत नाही आहे, पण ज्यावेळेस आपल्याकडे सॉस अवेलेबल नसतात ना, त्यावेळेस खरंच हा मसाला खूप उपयोगी पडतो. तर आता इथे नूडल्सचा मसाला मी वापरला आहे. तुम्ही त्याऐवजी राईस मसालासुद्धा येतो, तो वापरलात, फ्राय राईस मसाला, तरीसुद्धा चालेल. आता सगळे सॉस आणि मसाला छान असा एकजीव करून घेतला. त्यानंतरनं आपण जो शिजवून घेतलेला तांदूळ होता तो यामध्ये घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला हा तांदूळ शिजलेला आहे. यावरती आता जे बल्क आपण काढून ठेवलं होतं अंड्याचा मधला भाग, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. तो आधी घालायचा नाही आपल्याला भाज्या परतत असताना, नाहीतर मग सगळं तेल तो पिऊन जातो आणि मग खूप ड्राय होतं आपलं सगळाच पदार्थ. त्यामुळे शक्यतो तो भात घातला की मग वरतून घालायचा. आणि बघा आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे हे एकसारखं. खूप जास्त छान होतो जर या पद्धतीने भात केला तर. जर रात्रीचा शिळा भात शिल्लक राहिला असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता. तो सुद्धा खायला खूप छान लागेल, पण लहान मुलांना मग देता येणार नाही. त्यापेक्षा मग आपला ताजा करायचा आणि मस्त असा हा भात तयार होतो. आता तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर घाला, माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली आहे. आपल्याला फक्त काय की मुलांच्या पोटात भरपूर पौष्टिक असं काहीतरी गेलं पाहिजे म्हणून ही रेसिपी केलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. केल्यानंतर ना मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, कसा झाला होता तुमचा हा राईस, आणि ह्याला तुम्ही काय नाव द्याल ते सुद्धा मला नक्कीच कळवा. तर चला, उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.